चला तर मग आज आपण सुरमयापासून फिका चिवडा तयार करून घेऊ. हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज बघा मी हे चिवडा तयार करून घेणार आहे. चुरमुरे हे उन्हात वाळवले होते, चांगले हो का चुरा व्हायला. ह्याच्यामध्ये टाकायला शेंगदाणे येतं, कोथिंबीर आहे, कढीपाला आहे आणि कांदा चिरून ठेवला आहे. काल बारीक कांदा चिरून ठेवला आहे. माझ्याकडे आडवा कांदा जमत नाही, बारीक कांदा चिरून ठेवला आहे. कांदा पण आपल्याला तळून घ्यायचा आहे. मी आज लसण टाकणार नाही, तुम्ही लसण टाकू शकता. आता बघा हे जवळजवळ पाव किलो तेल आहे. हे अर्धा किलोला थोडे कमी आहेत चुरमुरे. तेल भरपूर टाकलं की चुरमुऱ्याला चांगला ही होते, चुरमुऱ्याला चांगला मसाला लागतो. आता काय हो का फोडणी चांगली आली. ह्याच्यात डाळवे टाकायचे, तर मी डाळवे दाखवायचे विसरले. त्याला पंढरपुरी डाळे म्हणते. तर आता हो का फोडणी यायली. तेल जास्तल्या कासल्या कारणानं थोडं उशीर लागतो. फोडणी आली की आपल्याला आधी शेंगदाणे टाकायचे. तर शेंगदाणे कच्चे आहेत ना, भाजलेले शेंगदाणे मी वापरत नाही. जवळजवळ पाव किलो शेंगदाणे टाकायचे. पाव किलो शेंगदाणे टाकले म्हणजे कुठं गावाला जरी नेण्यात आलं तर आपली भूक चांगली राहते. नुसते चुरमुरे असले की भूक राहत नाही. अर्धा किलो फरसाण जरी मिक्स केलं ह्याच्यामध्ये अर्धा किलो फरसाण जरी मिक्स केलं तरी चिवडा छान लागते बरं का. येतो पाव किलो शेंगदाणे टाकले तुम्ही. माझ्याकडे थोडे शेंगदाणे जास्तच खाते. शेंगदाणे थोडे तळत आले की ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा, कढीपाला, कोथिंबीर टाकून द्यायची. ते थोडे तळत आले की त्याच्यामध्ये मसाला टाकायचा. लाल मिरची, हळद, धने जिरे पावडर माझं संपलं आहे. मी करीत असते घरी, पण ह्यावेळेस मला करणं झालं नाही, मी गावाला गेले होते म्हणून. आता मी रेडीमेड आणणार आहे. मी ह्याच्यामध्ये काळा मसाला टाकते, धने जिरे पावडरच्या वरचा. काळा मसाल्यामध्ये पण मी किलो धने टाकलेले. माझ्याकडे किलो धने, किलो खोबरं. का तर माझ्याकडे तिखट आवडत नाही जास्त. आणि मिरची 1 किलो मिरची घेतली की त्याला सगळं किलो सामान टाकते. बाकीचं सामान मी 2-2 टाकते मसाल्याचं सगळं. का तर किलोला छटाक टाकतात, पण मी 150 ग्रॅम ते 100 ग्रॅम टाकते. एक किलोला लवंगच्या 20-25 टाकते, काळ्या मिऱ्या 20-25 टाकते. मग ते सुगंधाचे जे सामान असते, दगडी फूल, चक्री फूल, जायपत्री, बडीशोप, खसखस, हे मी 200 ग्रॅम टाकते. आता हे ह्याला चांगलं हे होते. ते चांगले तळले की त्याच्यामध्ये मी ना कांदे, कोथिंबीर आणि कढीपाला टाकणार आहे. आणि आपल्याला ह्या कढईमध्ये नाही मिक्स करायचं, ह्याच्यामध्ये टाकायचं वरून. ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ पण टाकू शकता. माझ्याकडे भाजलेले तीळ जास्त भाजल्यासारखे होते, तर म्हणून मी टाकणार नाही. बघा कसे शेंगदाणे उडाले. तर शेंगदाणे बारीक करून तळायचे. का तर शेंगदाणे ओले असतात ना, एखाद्या वेळेस अंगावर तेल उडून यायची शक्यता असते, कुठं पळायची शक्यता होती. म्हणून आपण असे हो का शेंगदाणे चांगले तळत आले. आता हो का चांगले तळत आलेत, पण ओले आहेत म्हणून मी थोडे तळणार आहे आणखी. मी आता व्हिडिओ बंद करते आणि सामान काढते, परत तुम्हाला दाखवते शेंगदाणे तळल्यानंतर. आता हो का ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर, कांदा, कढीपाला, डाळवे टाकून दिले. तर आता हे सगळं तळायले. शेंगदाणे चांगले तळलेत बरं का. आता हे चांगलं तळलं सगळं सामान. का तर कांदा बारीक चिरलेला आहे म्हणून सगळ्यात मिक्स केला. नाहीतर मी आडवा कांदा चिरलेला असला ना, उभा कांदा चिरलेला असला तर मी नुसता कांदा तळून घेते अगोदर. लसूण मी घालणार नाही आज, माझ्याकडे लसूण सोललेलाच नाही आहे, मग घालणार नाही मी आज. तुम्ही लसूण घालू शकता, खोबरं घालू शकता, किसमिस घालू शकता थोड्या. तुमच्याकडे जशी आवड आहे तसं करा. माझ्याकडे खोबरं, किसमिस आवडत नाही. का
आता हे चांगलं भाजून घेते. भाजून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यात मसाला टाकायचा आहे बरं का. तोपर्यंत मसाला काढून ठेवते. कसं भाजून झालं आहे. आता इथं ना 1 चमचा काळं तिखट आहे, 1 चमचा मिरची आहे, 2 चमचे हळद आहे, 2.5 चमचे मीठ आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. गॅस आता बंद करायचा. मिठाचे खडे आले तर ते खडेच तसेच राहते. हे का चांगलं मिक्स केलं आहे. माझ्याकडे फिका चिवडा खाते म्हणून मी मिरची कमी टाकली. तुम्ही जास्त मिरची टाकून लाल चिवडा करू शकता. जास्त माझा पिवळा दिसते, फिका असते थोडा. त्यात हळद टाकायली आणखीन अर्धा चमचा. गावरान हळद आहे बरं का माझी. बाजारातून गावरान दळलेली हळद आणली मी. बाजारात लोणच्यासाठी हळद घेऊन बसतात बायका, त्यांच्याकडनं आणलेली आता हळद. आता मी काय करते, हे सगळा मसाला ह्याच्यामध्ये टाकते आता आणि मिक्स करताना तुम्हाला दाखवतो. का सगळा मसाला ह्याच्यावर टाकला आहे. आपल्याला असं मिक्स करायचं. पावसाळ्याच्या दिवसात ना हे चिवडा गरम करून घ्यायचा, चुरमुरे गरम करून घ्यायचे. आता उन्हाळा आहे ना, उन्हाळा आहे, मी गरम ठेवले होते उन्हामध्ये म्हणून चांगले गरम झालेत, म्हणून मी अशी करायले. पावसाळ्याच्या दिवसात चांगले भाजून घ्यायचे कढईमध्ये चुरमुरे थोडे 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 थोडे. ते चुरमुरे थोडे थोडे भाजले ना ते चांगले भाजते. तर नाहीतर जळतेच बरं का जास्त टाकले की. जळाल्यावर चिवडा चांगला लागत नाही. म्हणून आपण काय करायचं, थोडे थोडे चुरमुरे भाजून घ्यायचे कढईमध्ये हलवून चांगले. त्याच्यापासून दूरच व्हायचं नाही आणि हलवायचं म्हणून करायचं नाही. आता हे मिक्स करते सगळा चिवडा मी. माझ्याकडं अर्धा किलो चुरमुऱ्याला पाव किलो शेंगदाणे असते, तर पाव किलो तेल असते आणि डाळं पाव किलो असते. माझं डाळं आज थोडं होतं, मला माहीतच नाही खलास झालेलं मधलं, मी पाहिलंच नव्हतं. आता ह्याला चांगलं मिक्स करते. हो का असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं मिक्स करून घेते. आता हो का चिवडा छान तयार झाला. ह्याच्यात मी साखर टाकली. तुमच्याकडे साखर नसती टाकली तरी तसं खाऊ शकता. नाहीतर लिंबूसत्व साखर इतकी छान लागते ना. तुम्ही हिंगाष्टक चूर्ण टाकायचं, ते पण छान लागते. रामबंधूचा चिवडा मसाला पण भेटते, ते पण टाकायचं. मी काही टाकत नाही, मी आहे ना थोडा लिंबूसत्व आणि साखर टाकते. तुमच्याकडे नुसती सरी साखर टाकली तरी छान लागते बरं का चिवडा. आता ही साखर सगळी मिक्स करायची आपल्याला आणि गार झाल्यावर डब्यामध्ये भरायचा. साखर घातलेली आहे ना, आपण जर ते गरम डब्यामध्ये भरला तर त्याला ना सगळं मऊपणा येते आणि चिवडा चिवट होऊन जाते. म्हणून आता ह्याला चांगला गार होऊ द्यायचं आणि डब्यात भरायचं. साधीसोपी पद्धत आहे. साधीसोप्या पद्धतीने चिवडा केला आहे मी. ह्याला काही जास्त लागत नाही, काय नाही. तुम्हाला साखर टाकायची नसली, लिंबूसत्व टाकायचं नसलं, हिंगाष्टक चूर्ण टाकायचा नसला आणि रामबंधू मसाला पण टाकायचा नसला तर आपल्या घरामध्ये काळा मसाला केलेला असते. काळा मसाला 1 चमचा टाकायचा. आणि मुलासाठी जर फिका करायचा असला तर मिरचीच टाकू नका, हिरवी पण टाकू नका, लाल पण टाकू नका आणि असं तयार करून चिवडा ठेवून टाका. कलर किती छान आला आहे बघा. छान झाला आहे चिवडा. मिरची कमी आहे म्हणून तुम्हाला तसा दिसायला. मिरची कमी आहे माझ्याकडं, हळद जास्त टाकली, मिरची कमी आहे. मिरची कमी आहे म्हणून पांढरा दिसायला आहे. मिरची जर जास्त टाकली तर छान दिसते. माझा जर हा चिवडा आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की माझा हा चिवडा कसा वाटला. छोट्याशा भुकेसाठी चांगला आहे. आपल्याला खूप भूक लागली, कुठं प्रवासाला जायचं असलं तर हे पिशवीमध्ये भरून ह्याच्यात फरसाण मिक्स करून घेऊन जाऊ शकतो. पोळीबरोबर खावा, भाताबरोबर खावा, भाकरीबरोबर खावा, कशाबरोबर पण खावा. ह्याच्यामध्ये टोमॅटो कांदा टाकून ह्याचा भेळ करून खावा, तरी हा छान लागते. धन्यवाद.